एका महिन्यात 15% वाढले तापाचे रुग्ण। मार्च, एप्रिल आणि मे महिन्याला अद्याप अवकाश आहे। फेब्रुवारी अखेरच्या आठवड्यातच उन्हाळ्याच्या झळा नागरिकांना जाणवत आहेत। त्यामुळे नगर शहरात तापाच्या रुग्णसंख्येत एका महिन्यात सुमारे 15% वाढ झाली आहे। जिल्हा रुग्णालयात तापाचे 500हून अधिक रुग्ण उपचारांसाठी येऊन गेले। दिवसा आणि रात्री तापमानात कमालीचा चढउतार होत असून खासगी दवाखान्यातही तापाचे रुग्ण उपचार घेत आहेत। खासगी रुग्णालयातही तापसदृश आजाराच्या रुग्ण उपचारासाठी येत आहेत। उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेता जिल्हा शासकीय रुग्णालयात एक स्पेशल कक्ष सुरू केला जाणार आहे। शहरात अद्यापही मलेरिया, चिकनगुनिया, थंडी तापाचे आजार कायम आहेत। मागील वर्षी पर्जन्यमान कमी राहिल्यानं उन्हाचा वाढता कडाका नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम करणारा ठरला आहे। बदलत्या हवामानामुळे ताप आणि फ्लूचेही रुग्ण वाढताना दिसत आहेत। शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये सर्दी, ताप आणि खोकल्याच्या रुग्णांची संख्या वाढत आहे। हवामानात बदल घडत असल्यानं रुग्णसंख्या वाढत आहे। गेल्या एक महिन्यात तापसदृश आजाराच्या सुमारे 538 रुग्णांची नोंद जिल्हा रुग्णालयात झाली आहे। ही संख्या सरासरीच्या तुलनेत सुमारे 15 पट अधिक आहे।